आपण युरोप आणि भारत या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर आतापर्यंत आपण बघितलं की इंग्रजांची मक्तेदारी कशी सुरू झाली. त्यांनी गैरवापर केला. त्यांनी सुरत मध्ये जी वखार होती तिला संपूर्णपणे तटबंदी केली. आता काय झालं पुढे ते आपण आता आपल्या मुद्द्याद्वारे अभ्यास करूया. तर सिरोज उद्दौला याने इंग्रजावर हल्ला केला आणि वखार परत ताब्यात घेतली. कारण त्यांनी त्या परवान्याचा गैरवापर केला होता. या गैरवापर केला म्हणून त्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना त्या इंग्रजांना हरवलं आणि त्यांनी ती वखार वापस घेतली. पण काय झालं तर या घटनेमुळे इंग्रजांच्या मध्ये संपूर्णपणे असंतोष पसरला. मग रॉबर्ट क्लाइव्ह यानं काय केलं तर सिरोज उद्दौला याचा सेनापती होता मीर जाफर याला काय केलं, नवाब पदाचं आमिष दाखवलं. त्याला फितवलं त्यांनी. कशा रीतीने की त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही तुला नवाब बनवू, तू आमच्या बाजूनी लढायचं. असं करून स्वतःच्या बाजूनी त्यांनी वळवून घेतलं. त्याच्यानंतर मग काय झालं तर 1757 मध्ये इंग्रज आणि सिरोजउद्दौला याच्यामध्ये फ्लासी येथे युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये सिराज औदौलाचा पराभव झाला. कारण त्याचा सेनापती जो होता मीर जाफर हा त्याला सामील नव्हता. त्याचं सैन्य आलंच नाही, म्हणजे दुफळी निर्माण झाली सैन्यामध्ये. त्याच्यामुळे काय झालं की सिरोजउद्दौला ह्याच्यामध्ये जिंकू शकला नाहीत आणि त्याचा पराभव झाला. मग त्यांनी काय झालं, इंग्रजांच्या पाठिंब्यानं हा मीर जाफर हा बंगालचा नवाब झाला. पण काही पुढे असं काही प्रसंग आले की त्यांनी काही गोष्टींना इंग्रजांना विरोध करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी काय केलं की त्याला पदावरून काढलं आणि मग त्याच्या जावयाला म्हणजे मीर कासिम याला नवाब बनवलं. पण पुढे मीर कासिमनी सुद्धा म्हणजे या मीर जाफरच्या जावयानी सुद्धा या इंग्रज लोकांना विरोध करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, परत त्याला मीर कासिमला काढलं नवाब पदावरून आणि परत मीर जाफरला बसवलं. अशा रीतीने त्यांची मनमानी सुरू झाली होती. आता इकडं काय झालं होतं तर बंगालमध्ये या सगळ्या इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी म्हणून मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी काय केलं तर इंग्रजांविरुद्ध मोहीमच काढली की यांना आता हरवायचंच. मग इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झालं आणि त्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर मग त्यांनी काय केलं, अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यामध्ये दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार एका ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे त्यांनी तो घेतला. महसूल गोळा करणं म्हणजे काय तर आर्थिक बळ ते त्यांनी स्वतःजवळ घेतलं आणि अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये रोवला गेला, म्हणजे सुरुवात झाली. पुढे बघूया. आता पुढे अजून एक संघर्ष आहे इंग्रज आणि म्हैसूर याच्या. म्हैसूरमध्ये कोण होतं तिथला संघर्ष. तर म्हैसूरच्या राजगद्दीवर त्यावेळेस हैदर अली हा बादशाह होता आणि या हैदर अलीनं उठाव करून आपलं म्हैसूरचं राज्य स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. त्याला इंग्रज अजिबात पसंत नव्हते आणि त्यांनी ते स्वतंत्र असं राज्य घेतलं होतं म्हैसूरचं. पण अतिशय सुखसंपन्न आणि अगदी विकसनशील असं ते म्हैसूर होतं. मग पुढे काय झालं तर हैदर अलीचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान हा त्या म्हैसूरच्या पदावर बसला. मग आता ह्या टिपू सुलतानला सुद्धा हे इंग्रज पसंत नव्हते. मग त्यांच्यात सुद्धा घमासान युद्ध झालं आणि टिपू सुलतान हा खूप असा पराक्रमी असा योद्धा होता. परंतु त्यांनी खूप शर्तीनं हा लढला तो. परंतु 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात तो मरण पावला आणि मग अशा रीतीनं परत इंग्रज
हे त्या म्हैसूरवर त्यांनी कब्जा केला. आता पुढचा कब्जा आहे सिंधवर. बघूया तर आता भारतातली आपली सुरक्षितता ही सुरक्षित ठेवण्यासाठी इंग्रज कुठं वळले? वायव्य सरहद्दीकडे. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. त्यांना भीती सुद्धा होती की कुठला दुसरा देश या भारतावर राज्य करता कामा नये. हा भारत देश हा आपलाच झाला पाहिजे. त्या योगाने आणि त्या मार्गानुसार ते हल्ला करत जात होते. म्हणून त्यांनी काय केलं तर अफगाणिस्तानावर आपला प्रभाव हा प्रस्थापित करण्यासाठी ठरवलं. मग त्यांनी काय केलं, अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग हे सिंध मधून जात होते. कुठून? सिंध मधून. मग त्यामुळं सिंधचं महत्व इंग्रजांच्या ध्यानात आलं आणि शेवटी 1843 साली त्यांनी सिंध हा गिळंकृत केला, म्हणजे युद्ध केलं आणि तो प्रदेश पण आपल्या मध्ये सामील करून घेतला आणि अशा रीतीने त्यांनी त्याच्यावरती ताबा मिळवला. पुढे आता पुढे आहे शीख सत्तेचा पाडाव. अतिशय घमासान असा हा हे आहे, युद्ध आहे बघा. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाब मधील सत्ता ही रणजित सिंहाच्या हाती होती. कुणाच्या? रणजित सिंहाच्या. ऐका, त्याच्यानंतर रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा हा दलीप सिंह हा गादीवर बसला. मग त्याच्या वतीनं त्याची आई राणी जिंदन हा राज्याचा सगळा कारभार पाहू लागली, कारण रणजित सिंग हे मरण पावले होते. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही, म्हणजे ती हे व्यवस्थित सांभाळू शकत नाही हे इंग्रजांनी ओळखलं आणि मग त्यांनी काय केलं, काही शीख सरदारांना त्यांनी फितूर केलं आणि इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळं त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला आणि या पहिल्या शीख इंग्रज युद्धामध्ये शिखांचा पराभव झाला आणि दलीप सिंगला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवलं. मग पुढे पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्य प्रिय अशा शिखांना मान्य नव्हता. मग पुढे काय झालं तर ह्या संपूर्णपणे मुलराज यानं काय केलं, त्यांचा एक शिखांचा अधिकारी होता, त्यांनी काय केलं तर मुलराज त्याचं नाव होतं आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केलं. इंग्रजाविरुद्ध बंड केल्यामुळं हजारो शीख सैनिक इंग्रजाविरुद्ध ह्या युद्धात उतरले आणि या युद्धात सुद्धा शीख लोक पराभूत झाले. मग 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला, म्हणजे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी कब्जा केला. आता ह्याच्यामध्ये मराठ्यांची सत्ता ही भारतातली महत्वाची आणि प्रबळ सत्ता होती. बघा, बंगाल घेतलं त्यांनी, शिखांचा पाडाव केला म्हणजे पंजाब पण गेला. आता इकडं मराठ्यांकडे ते वळलेले आहेत. त्यांना माहित होतं की मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया अजून मजबूत कसा केला याचा आता आपण अभ्यास पुढच्या धड्यामध्ये करतो. चला तर मग त्याच्या अगोदर आपला थोडासा प्रश्नोत्तरांचा विभाग. इंग्रजी सत्तेने शिखांचा पाडाव कसा केला आणि इंग्रज म्हैसूर संघर्ष हा थोडासा तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचा आहे. पुढे जाऊया.